आज 15 मे 2026 रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या 22व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विविध पक्ष आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि वामनदादा 2004ला या जम्मूदीपमध्ये त्यांचं वास्तव्य 6 महिने राहिलं. त्या वास्तव्यामधल्या काही घटनांचा या ठिकाणी अनुभव करण्यात आला. वामनदादा अशी व्यक्ती होती की जिथं महाराष्ट्रामध्ये असं एक गाव नाही जिथं वामनदादाचं नाव नाही. अशा या त्यागी लोककवीचं आज स्मरण आम्ही करत आहोत. त्यांच्या जिवंतपणी देखील या जम्मूदीपमध्ये त्यांच्या नावाने गौरव ग्रंथ आम्ही काढला आणि त्या गौरव ग्रंथाला ते जिवंत असतानाच त्याचं प्रकाशन झालं, त्यांचा सत्कार झाला. त्या कार्यक्रमाला मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील दिग्गज लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी जे की चित्रपट निर्माते जब्बार पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते झालं. आणि आज वामनदादा हा खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेलेच आहे, परंतु त्यांची गीतं त्यांनी त्यांच्या विविध पैलू आजही जनतेला माहीत नाही. तर त्या पैलू जनतेपर्यंत जाव्यात म्हणून आजच्या या त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दुसऱ्या आवृत्तीचं काम आजपासून सर्व उपस्थितांच्या मताप्रमाणे दुसऱ्या आवृत्तीचं काम आम्ही सुरू करत आहोत. एवढं आजच्या प्रसंगी आम्ही जाहीर करत आहोत. आणि या दुसऱ्या आवृत्तीमध्ये ज्या ज्या लोकांचे लेख, कविता, गीतं अगोदरच्या आवृत्तीमध्ये नव्हते, पण त्यांची इच्छा असताना देखील ते घेता नाही आले. आणि म्हणूनच आता ज्यांनी ज्यांनी पहिल्या गौरव ग्रंथाच्या वेळेस त्याग केला, पूर्ण वेळ दिला, ज्याच्यामध्ये कवी विजानंद जाधव यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल. कवी सिद्धार्थ जाधव आहेत, सखाराम साळवे आहेत, गायकवाड आहेत. त्या कार्यक्रमामध्ये विधिज्ञ ॲडव्होकेट BS गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झालेला होता. अशा या सगळ्यांच्या आठवणी या गौरव ग्रंथ जे आम्ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करणार आहोत त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जाईल. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनतेला आणि वामनदादांच्या चाहत्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की दादाच्या जीवनावर आपल्याला जे काही मनोगत करायचं असेल, कविता करायची असेल, लेख द्यायचे असतील, त्यांनी पत्ता दिला जाईल, कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, त्याच्यावर त्यांनी पाठवावं. त्याची सुद्धा या ठिकाणी नोंद घेतल्या जाईल. मागील 2016 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सजीव निर्जीव चांगल्या पद्धतीचे ऐतिहासिक देखावे जे जे संघ करतील अशांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मान केला जात होता. गेल्या वर्षी देखील 15 मेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंतु या वर्षाच्या मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्या संचालक मंडळाची एक इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही ऐतिहासिकदृष्ट्या शांततेत, संयमानं आणि एक शांततेचा आणि विधिज्ञ असा महापुरुषांच्या जयंतीमध्ये कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा नसला पाहिजे, डीजे मुक्त असावं. या धारणेला आम्ही घेऊन गेल्या 10 वर्षापासून हा पुरस्कार प्रदान करत होतो. परंतु या वर्षाच्या 14 एप्रिलमध्ये आम्हाला जेव्हा आम्ही मिरवणुकीचं निरीक्षण करायला निघालो त्यावेळेस क्वचितच
असे काही दृश्य दिसले. पूर्ण मिरवणुकीमध्ये आम्हाला डीजेचा प्रादुर्भाव दिसला. अत्यंत हिडस असं वातावरण दिसलं. त्यामुळे यावर्षी आम्ही तो पुरस्कार वितरणाचा सोहळा रद्द केलेला आहे. परंतु वामनदादाच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम मात्र प्रत्येक वर्षी चालू राहील. आणि यापुढे जाऊन देखील सर्व धर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने समाजाला आम्ही आवाहन करत आहोत की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय. कुठला उरूस किंवा एखादी जत्रेचं स्वरूप त्याला येतं ते चुकीचं आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रातील जनता याची नोंद घेतील एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम.